हो, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ना. बरोबर आहे तुझं. काहीतरी करावंच लागणार आहे. असं हातावर हात धरून नाही बसता येणार आपल्याला. मुक्ता, शांत हो आणि काहीतरी डिसिजन घे. हे बघ, जो तुझा डिसिजन असेल ना तो मला मान्य आहे. पण तसंच करू. सारंगराव, तुम्ही मुक्ताची साथ सोडणार नाही हे मान्य आहे मला, पण आता तिच्या निर्णयाची वाट न पाहता तुम्हीच पटकन निर्णय घेऊन टाका. मुक्ताला तिचा शब्द पाळू दे, तुम्ही जा. कारण आता तुमच्या घरच्यांना गरज आहे तुमची. आणि हे जे अंबिकाताई करतायत ना, ती मला फक्त सुरुवात वाटते. तुम्हाला खात्रीनं सांगतो, अजून बरंच काही घडणार आहे बघा. त्यामुळे तुम्ही तिथं असायला पाहिजे. अण्णा बरोबर म्हणते, तुम्ही जा. अगं त्यांच्या एकट्याच्या तिथं जाण्यानं काही होणार नाहीये. तूच आता म्हणलीस ना तिथं काही बाई घडतंय, पण मोठ्या मालकीन बाई काही सांगायला तयार नाहीये. मग तू त्यांच्यासोबत का जात नाहीयेस? मुक्ता, आज तू या शब्दाची खरी परीक्षा आहे. अगं लग्न करताना प्रत्येक संकटात एक पाऊल तुमच्या पुढं असं म्हणतच सप्तपदीची फेरी मारली ना. मग आता रेणुकाताईंच्या घरच्यांना दिलेला शब्द मोठा की आपल्या नवऱ्याला दिलेला शब्द मोठा, हे तू ठरवायचं. आणि तू ह्या जागी मी असते ना तर आपल्या माणसांसाठी आधी धावून गेले असते आणि मग दुसऱ्यांना दिलेल्या शब्दाचा विचार केला असता. आई, मी हात जोडते. अशा धर्मसंकटात नको टाकू ग. अगं मी काय तुझी दुश्मन आहे का? तुला चुकीचा सल्ला नाही देणार. आजवर जावई बापू कायम तुझ्या पाठीशी उभी राहिली आणि आता येळ आले तू त्यांच्या पाठीशी उभं राहायची. मी काय म्हणते त्याचा नीट विचार कर. इथं घरात सगळ्यांना लई मोठा धक्का बसलाय. अंबिका आत्या इथपर्यंत पोहोचतील असं कोणाला वाटलंच नव्हतं. आणि या धक्क्यामुळे आजी पण आजारी पडल्यात. काय वय त्यांची शुद्ध हरपली. चक्कर बी येते बघा. नुसतं आपल्या झोपेत बरळतायत. घर तोडू नका म्हणून. मला पावलं नाही म्हणून तुम्हाला फोन केला. आता इथं काय चाललंय ते तुम्हाला सांगायला पाहिजेच ना रेणुकाताई. बरं केलंस तुम्हाला कळवलं. मला सांग, मुक्ता वहिनीला हे सगळं माहितीये का? नाही. मोठ्या आईने समध्यांना बजावून सांगितलं. मुक्ताताईंना काय बी सांगायचं नाही. आधीच त्यांच्या डोक्यावर एवढं मोठं टेन्शन आहे, अजून त्यांना टेन्शन द्यायचं नाही. रेणुकाताई, जे काही चाललंय ना ते बरोबर चाललं नाही बघा. मला बघताना लई वाईट वाटतंय बघा. मी घरची साधी मोलकरी नाही. माझ्या हातात काय नुसतं पाण्याशिवाय. पण रेणुकाताई, तुम्ही काहीतरी करू शकता बघा. तुम्ही काहीतरी करा ना रेणुकाताई. नाहीतर समजा अवघड होऊन बसल. तुझा सख्खा मुलगा असूनही मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही ग. आता घरात हे जे काही घडते हे सगळं चुकीचं आहे. हे तुला अजिबात पाहवत नाही. हे सगळं पाहताना तुला किती त्रास होतोय, तरी सुद्धा मी काही करू शकत नाही. अंबिकाचं तर काय, मी तो आहे ना, मी सावत्र भाऊ आहे. मी तिला काय बोलणार. अगं आता मला भीती वाटायला लागली ग. मी तुला गमावून तर बसणार नाही ना. देवी आई, माझ्या आईला बोरं कर. मला माझी आई पाहिजे. मुक्ता आली का? माझ्या मुक्ताला बोलवा कुणीतरी. मुक्ता
ये ग लवकर. दादा अरे आई बघ ना, सारखं मुक्ता कुठे आहे, मुक्ताला बोलो, मुक्ता आली का, असंच काहीतरी बोलते रे ती, सारखं मुक्ताची आठवण काढते. दादा मुक्ताला बोलवायचं इकडं, कसं काय तुला काय? नाही नको. नको का म्हणताय? नाही, मला मान्य आहे तुम्ही विचार करता की मुक्ताने जो शब्द दिला तिच्या आपल्या रेणुकाच्या सासरच्या लोकांना, पण आताही तो म्हणून आहे तिने, हे म्हणणं कितपत योग्य आहे? हे बघ, आपण बोलवलं तर ती ताबडतोब येईल. कशाला तिचा गुंत अजून वाढवून ठेवायचा? आपल्याला माहितीये ना ती सध्या कुठल्या परिस्थितीतून जाते ते. दादा अरे पण आईच्या परिस्थितीचा थोडा विचार कर ना. आपण मुक्ताला काही कळवलं नाही आणि आईचं काही बरं वाईट झालं तर? काय बोलता तुम्ही? अरे असं काही झालं तर आपण स्वतःला तरी माफ करू शकतो का? मुक्ता तरी स्वतःला माफ करेल का? दादा तू सुद्धा आता रेणुकाच्या संसाराचा विचार करायला लागलायस, ज्यामुळं मुक्ता तुला इथे यायला नकोय असं वाटतंय का? नाही नाही सॉरी दादा, माफ कर मला, मी टेन्शन मध्ये बोलून गेलो. दादा मला मुक्ताला भेटायचंय, अशी जर आईची शेवटची इच्छा असेल तर? भाऊ, ती काय फक्त तुझ्या एकटीची आई आहे का रे? माझी कोणी नाही. जरी सावत्र असली तरी सुद्धा मी सुद्धा तिला तेवढा जीव लावलाय जेवढा तू लावलायस. तिला काही होता कामा नये, मला याच वाटतं ना. सॉरी दादा, चुकलो मी. ये बाबा, माफ कर मला, पण माझ्याबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस. आणि मी सावत्र आहे ही आधी भावना मनातनं काढून टाक. तुझ्यासारखाच मी विचार करतोय, मुक्ताला या घरामध्ये परत कसं आणायचं समजत नाही रे. इकडे अंबिका अशी वागते, तिला ताळ्यावर कसं आणायचं, मुक्ताला घरी कसं आणायचं, सगळ्या संभ्रमात आहे मी. पण काही ना काहीतरी करणार मी, काळजी करू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि थोडा काळ शांत राहा. हा, शांत राहा. ठीक आहे, येतो मी. तिकडची परिस्थिती कळवतो तुम्हाला. सारंगराव, तुम्ही तुमच्या परीनं एकदा अंबिकाताईंना समजावून बघा. तुमच्यावर भारी जीव आहे त्यांचा, भाच्याच तरी नक्की ऐकतील त्या. प्रयत्न करतो मी. आणि समजावून पण नाही ऐकलं तर मग काहीतरी पर्याय शोधा. आणि तुमच्या वडिलांना जास्त चिडचिड करून देऊ नका. रागात गोष्टी अजून बिघडतात. मी सांभाळून घेईन आणि सगळं ठीक करून लवकर परत येईन. मुक्ता, तू त्रास करून घेऊ नको सगळं. हे बघ, तू माझी हिम्मत बनून कायम माझ्या सोबत असशील. स्वतःला दोष देऊ नकोस. येतो मी. अहो, देवी आईला नमस्कार करून जा. रेणुका, रेणुकाताई, वहिनी, मी तुला नगरकर घरात परत घेऊन जायला आले.
रेणुकाताई, ही अशी चूक नका करू. अगं, ही चूक मी खूप आधीच करायला हवी होती. आता वेदच्या घरच्यांना काय वाटेल, ते काय विचार करतील ना, याने मला नाही फरक पडत. मला जर ते घर सोडावं जरी लागलं ना तरी चालेल, पण मी आज तुला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणार. रेणुकाताई, मी हे नाही होऊ देणार. तुम्ही किती हट्ट केला ना तरी मी तुमच्या सोबत त्या घरी नाही येणार. तुम्ही परत जा. अगं, आजी खूप आजारी आहे. खूप वाईट परिस्थिती झाली आहे तिची. तिला काही बरं वाईट होऊ शकतं. काय बोलताय तुम्ही? खरं तेच सांग. शुद्ध नाहीये तिला, आणि या अवस्थेतही ती सारखं तुझंच नाव घेते. मुक्ता कुठे? मुक्ता आली का? माझ्या मुक्ताला बोलवा. झोपेत एवढंच बडबडते ती. मला याबद्दल कोणीच का नाही सांगितलं? कारण तुला कळू द्यायचं नाही असं दादांनी सगळ्यांना बजावून सांगितलं. पण असं का केलं दादांनी? अगं, तुझ्या भल्यासाठी केलं त्यांनी. तुला आधीच एवढा त्रास होतोय, त्यात आणखीन त्रास नको ना, म्हणून त्यांनी हे लपवलं. पण माझ्यासाठी हा निरोप पोहोचवणं सोपं आहे. हे बघ, तू माझं आणि वेदचं लग्न वाचवलंस म्हणून ही वेळ आली आहे ना तुझ्यावर. मग आता माझ्या घरचे काय विचार करतील, त्यांना काय वाटेल, मला नाही फरक पडत. वेद आहे ना माझ्यासोबत, हेच खूप आहे माझ्यासाठी. म्हणून वेद आणि मी, आम्ही दोघेही आलोय तुला इथून घेऊन जायला. चल वहिनी, आपण आजीला काहीच होऊ द्यायचं नाही. मला आजींना भेटायचंय. मी घरी येते. आजी, काय होते? आजी, पाय सोड जरा त्याचे. आणि तू बीपीचं मशीन घेऊन जा पहिल्यांदा. सासूबाई, काय होतं आजी? काय होतं? हो वहिनी, अहो बघा ना, कसं अहो, काही होणार नाही ना, काही होणार नाही. थांबा जरा. चेक कर जरा. पाय सोड जरा तिचे. अशा पाय सोड जरा तिचे. आजी, काय आहे बाई? हळू हळू हळू. बघ जरा लोक. पाणी चालू आहे ना? बघ. काय ग, चालू आहे ना? हो. चल ना, का थांबलीस? काय झालं? मी घरी गेले तर तुमच्या सासू सासऱ्यांना नक्की समजणार, आणि ते शांत नाही बसणार. काही ना काहीतरी नक्की करते. अगं, तुझ्यापेक्षा जास्त मी ओळखते त्यांना. तू नको त्यांचा विचार करू. आणि तू स्वतः नाही चाललीयस, मी आली आहे तुला घेऊन जायला. तू ज्यांना शब्द दिलास ना, त्यांची सून आणि त्यांचा मुलगा, आम्ही दोघेही तुला घेऊन जायला आलो. आणि आपलं कोणीतरी असं जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभं असेल ना, तर कसलाच विचार करायचा ना. चल. आणि मुक्ताताई, तुम्ही दोघंही आमच्या घरच्यांचा विचार नका करू. खरंच आम्ही दोघं नीट हँडल करू. आणि उद्या काय घडणार आहे ह्यापेक्षा आत्ता काय घडतंय हे जास्त महत्वाचं आहे. चल, आजी खूप आठवण काढत असेल तुझी. काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, मानसिक त्रास झालाय त्यांना, त्यामुळे बीपी जरा लो झालाय. गोळ्या दिल्यात बदलून. बरं वाटेल ना, पण म्हणजे काय म्हणाले? 2-3 दिवसाच्या गोळ्या दिल्यात. गोळ्या औषधांनी बरं नाही वाटलं तर
हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल म्हणाले डॉक्टर. सगळंच्या सगळं ना त्या अंबिकामुळे झालेलं आहे. युसलेस बाई. इतकी कशी स्वार्थी असू शकतात माणसं. प्रॉपर्टीसाठी इतके तमाशे. तिच्या डोक्यामध्ये हा विचार सुद्धा आला नाही का या सगळ्या आपल्या वागण्याचा आईवर काय परिणाम होईल. नाही रे नाही, नीच बाई आहे ती. दादा तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. मी एकदा अंबिकाशी बोलून तिला समजवायचा प्रयत्न करतो. भाऊ काहीही उपयोग होणार नाही. पालथ्या घड्यावर पाणी येते. पण आपण सगळेजण तिचे वैरी आहोत असं तिने तिच्या मेंदूवरती कोरून ठेवलेलं आहे. तर किती काही सांगायला गेलं ना त्याचा काही उपयोगच होणार नाही. ती वाईटातच शिरणार. मुक्ता 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 नवरात्र संपल्यावर मी तुझ्या संगती येणार आहे, कळलं का? आणि तू मला शेवटपर्यंत सांभाळणार आहेस असं मगाशी म्हणाली होतीस. बरोबर आहे की नाही? हे बघ वहिनी मुक्ता बघ मला माहिती आहे तुझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे पण बघ आजींची लई काळजी वाटते. मला त्यांना गमवायचं नाहीये. त्या माझ्यासाठी काय आहेत ना हे मी कुणालाच नाही सांगू शकत. कालच त्या माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या घरी आल्या होत्या. मग तिची लई काळजी करत होत्या. आणि आज त्यांची ही अवस्था झाल्याचं समजलं. माणसाचं आयुष्य लय अस्थिर असतं. मला खात्री आहे आपल्या माणसांच्या वागणुकीमुळेच आजीवर येळ आली. त्यांची ही अवस्था झाली. लय वाईट परिणाम झाला त्यांच्यावर. अगं वहिनी तू घरी गेलीस ना की खूप काही बदलेल बघ. आणि आजी तर तुला बघून ठणठणीत बरी होईल. हा पण विचार कर की तू जर घरी असतीस तर आजीवर ही वेळ आलीच नसती. हे डोकत आहे लय मोठ्या धर्म संकटात अडकली. खरंच मायावर जी वेळ आली ना कुणावर येऊ न. वहिनी हे धर्म संकट आपण स्त्रियांना काही नवीन आहे का? आपली माणसं जपण्यासाठी आपल्याला कायमच ही लढाई लढावी लागते. आपल्या बायकांच्या भावना ह्या अशाच ढवळून निघत असतात. अगं नाती गोती सांभाळताना ही कुचंबना कायमच वाट्याला येत असते का आपल्या? आपल्या वाट्याला आलेला प्रत्येक त्रास आपल्याला फेस करता आला पाहिजे. नाहीतर सहनशीलतेच्या नावाखाली आपल्याला हा समाज जी काही थोडीफार इज्जत देतोय ना तीही देणार नाही. आणि असले प्रसंग फेस करणं हा शाप नाही तर आशीर्वाद आहे. आणि हे तर मी तुझ्याकडूनच शिकले ना. फेथ तुझ्या घरच्यांना खरंच काही प्रॉब्लेम नसेल ना? नाही मला माहिती आहे तू सगळं मॅनेज करशील. पण
मला आणि मुक्ताला तुमचीच खूप काळजी वाटते यार. दादा खरंच तू नको टेन्शन घेऊस. आणि तुम्ही दोघंही, मी करेन सगळे मॅनेज. हा दादा, आता माझ्या घरच्यांपेक्षा आजी महत्वाची. सो डोंट वरी.